कॅनॉलचं पाणी आहे, सॅन्ड फिल्टर वापरायचं नाही आहे, पण ते खूप गाढ येतो ना, मग ठिबक पटकन चोकअप होऊन जाईल. मग हिच्यावर उपाय काय, असा एक प्रश्न ढगे पाटील यांनी विचारलाय माझ्या एका जुन्या व्हिडिओमध्ये. तुमच्याही मनात काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईन. तर बघा, आता त्यात जर गाढ येतो आणि सॅन्ड फिल्टर वापरायचं नाही आहे, तर मग तिथे तुम्हाला प्री पंच पेप्सी वापरावी लागेल. प्री पंच पेप्सी म्हणजे काय की जिच्यात ड्रिपर नसतं, त्याच्यामुळे थेंबथेंब पाणी नाही पडत, अशी चिडकांडी उडते. पण त्याच्यात ड्रिपरच नाही तर चोकअप काय होईल. आणि समजा चोकअप झालं तर ते छिद्र तुम्ही सुई वगैरे साफ करू शकतात. आणि त्या प्री पंच पेप्सीचा एका एकराचा खर्च पण कमी आहे, 5-6 हजार रुपयात 1 एकर होऊन जातं. तर मग अशा परिस्थितीमध्ये दीपक दादा तुम्ही तिथे प्री पंच पेप्सीचा वापर करा, किंवा कॅनॉलचा पाणी पण वापर करता येईल. त्याच्यात जो गाढ येतो त्याच्यामुळे तुमचं प्री पंच खराब पण नाही होणार, आणि कमीत कमी 2-3 वर्ष तुम्ही त्या पेप्सीचा उपयोग तिथे करू शकतात. तर अशाच महत्त्वाच्या अजून काही टिप्स असतील की ज्या तुम्हाला जाणून घ्यायच्या आहे, तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला ठिबक सिंचन, तुषार सिंचनबद्दल काही मनात प्रश्न असतील, काही इंजिनियर सोबत बोलायचं असेल, तर इथे नंबर दिले. हे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 उपलब्ध असतात, त्यांना कॉल तुम्ही करू शकता.